असं आहे की ज्या प्रकारे मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच वेळेला दादर सारख्या ठिकाणी आम्हाला तिथे कुठे सीसीटीव्ही नाही, कॅमेरा वगैरे, म्हणून तात्काळ आरोपी मिळत नाही, अशा पद्धतीने सरकारकडून जी वातावरण निर्मिती केली त्याच वेळेला या प्रकरणातला संशय वाढलेला होता. आता असं आहे की आरोपी सापडला आणि मग नाव कोणाचं घ्यायचं, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचं जे काम करण्यात आलेलं आहे, मला असं वाटत नाही की ते कोणाच्याही प्रॉपर्टीच्या वादामध्ये कधीही पडतील किंवा पडले असतील असं मला अजिबात वाटत नाही. परंतु प्रॉपर्टीच्या वादात पडले असताना त्यांनी कुठेतरी त्यांच्या सभेमध्ये आरडाओरडा केला असता, गोंधळ घातला असता, त्यांनी प्रयत्न केला असता दुसरा कोणाला सांगायचा, तर त्याच्यावर थोडाफार विश्वास ठेवता आला असता. परंतु हे मासाहेबांचाच पुतळ्याची विटंबना करण्याचा त्याचा जो प्रयत्न होता, याचा अर्थ याच्या पाठीमागे कोणाचं तरी मुंबई महानगरपालिका राजकारण डोक्यामधून शिजलं. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.